थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एकच नामघोष जगदंब जगदंब. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवमय सकाळ, गुड मॉर्निंग. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायण आयोजित स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 हे पर्व आपण एन्जॉय करतो. आणि या ठिकाणी आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस, मॅच देखील दुसरा पाहायला मिळेल. एका बाजूला असेल टीम नारायण संघ, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सिद्धी करवले संघ. नारायण विपक्ष सिद्धी करवले अशी दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. भालचंद्र दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा, स्वर्गीय लवशेठ पाटील यांना नक्कीच यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं देखील व्यासपीठावरती या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आमच्या प्रेझेंटेशनच्या बॉक्समध्ये केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय भालचंद्र दादा पाटील यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतो. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन देखील जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावरती जिथे मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतो आहे विकी माने. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल हवेमध्ये, शॉट कव्हरला खेळाडू उपस्थित, टिपली झेल आणि आली पहिल्याच बॉल वरती गोल्डन विकेट. डीजे अर्थात त्यांचा गाडी नंबर आहे आणि लकी नंबर आहे, त्यामुळे कॅश प्राइज देखील लावलं गेले ते नारायण संघावरती. त्यांच्याच गावचा संघ आपण पाहतोय गावदेवी नारायण संघ, त्याच्या आगे सिद्धी करवले संघ त्यांना फाईट करतोय. नयन या ठिकाणी शून्यावरती बाद झालेत. पहिला धक्का, पहिले यश विकी मानेला मिळतंय. नवीन खेळाडू सचिन मैदानाच्या आतमध्ये. ऋणव 11 नारायण या संघानं हा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सचिन आलेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये होता, पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला चेंडू. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला सचिन आणि खेळाडू उपस्थित होते. यस, लेग बायज असेल, कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये चेंडू अँड बॅटचा हे सांगत असताना पंच मनोज पवार सरांना आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. नामवंत पंच मॅन फ्रॉम उत्तर शिव. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती खातं खुलवते सचिनचं टीम सिद्धी करवले संघाचं. आणि सिद्धी करवले संघ म्हटलं तर सागर पराड नेहमीच आम्ही आठवण काढतो. आमचे गुरुवर्य योगेश मडवी सरांच्या हा गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऋत्वी 11 सिद्धी करवले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऋत्वी 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीम सिद्धी करवले. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईकला फलंदाज सौरभ येतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. हे खेळाडू प्रयत्न करत नाहीये, थोडेसे थांबले होते सर. सुरुवातीला अगोदर थोडीशी धाव पुढे घेतली असती तर कदाचित झेल बनू शकला असता, परंतु प्रयत्न सुरुवातीला नव्हते. धाव मिळते 1, 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल फलकावरती. एकूण स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 3 धावा. विकीनं सुरुवात फार चांगली केली आपल्या स्पेलची. शांत ठेवतो. सुरुवातीलाच विकेट देखील कॅरी केली आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतो टीम सिद्धी करवली टीमच्या फलंदाजांना. ओव्हर द विकेट. फटका हवेमध्ये आणि खेळाडू थोडेसे दूरवर होते. चेंडू जातो आहे लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर आलाय. पहिला चौकार. संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. भवानी मातेचा तो लेख होता, मराठ्यांचा तो राजा होता, झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. थँक्यू सो मच डीजे मास्टर. ओव्हर द विकेट.
शपल होऊन क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मागे हुक करण्याचा प्रयत्न, अतिशय तेज चालला हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर यशच्या वरून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. भालचंद्र पाटील नारायणगावचे यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा प्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरचा खेळाडू जज करतोय, पुन्हा एकदा जजमेंट नाहीये, त्या खेळाडूला जजमेंट मिळत नाहीये. थोडीशी नक्कीच फिल्डिंग मध्ये चुका जरूर होत्या सुरुवातीला. नारायण टीमच्या माध्यमातून त्याचा फायदा देखील मिळतोय. टीम ऋण 11 सिद्धी करवले संघाला षटक क्रमांक पहिला कंप्लीट पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ऋत्वी इलियन सिद्धी करवले आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती त्या 9 आपल्याला पाहायला मिळतील. एक गडी बाद ऋत्वी 11 आणणारं गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. छत्रपती शिवरायांचं जनार्दनजी अर्चन पाटील जर कुठे असतील तर आपण या व्यासपीठावरती आणि सौरभ चिकनकर यांच्याकडे की नारायण टीम साठी खास करून शुभेच्छा आल्या. ते देखील सध्या तरी ऑनलाईन जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. वळूया मैदानाच्या आतमध्ये, तिथे धावसंख्या 9 धावा धावफलकावरती स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. दुसरं षटक गोलंदाज सोमनाथ, स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन गायकर ऑन स्ट्राईक. रेड कॅप प्रदान केली, अर्थातच धोक्याची घंटी आपल्याला पाहायला मिळते, रेड कलर ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका, यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. सहजरित्या फेकी येते आणि 1 धावी ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावरती. थोडीशी शांत सुरुवात जरुरी आहे. सुरुवातीला ती आपण पाहिली गे तर ऋत्वी 11 सिद्धी करवलीची या स्क्रीनवरती आपण आमच्या मान्यवरांना पाहू शकता. मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांना सर्वांना तुम्ही आमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहता. नशीब मात्र याचकडे नक्कीच जर सोमनाथनं 2 विकेट कॅरी केल्या तर लगातार 2 विकेट कॅरी केल्या तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षा होतो खेळाडूंवरती. चांगला चेंडू यावरती पॅडवरती आदळलाय आणि सिली मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. यस लेग बाईज, धाव मिळते 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. स्ट्राईकला फलंदाज सचिन और स्ट्राईक. मोठ्या फटक्यांची गरज आहे. समोर खेळलेत ऑन साइडला आडव्या बॅटना लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा मिळते 1 धाव. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. धावसंख्या 12 वरती पोहोचेल. मोठे फटके नाही आहेत अद्याप या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण एक चौकार पाहिला, तो सौरभच्या बॅटमधून आला. त्यानंतर शांतता अजूनही पाहायला मिळते. षटक देखील चांगले राहिले आतापर्यंत टीम नारायण संघासाठी. सोमनाथ आतापर्यंत 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना आणि एकूण 3 धावा खर्च करतोय. चांगला चेंडू, यावेळेस विकेट किपर बीट आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील बीट. चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, बाईज, चौकार. ठरले होते परंतु विकेट किपर आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू या ठिकाणी बीट झाला. चौकार देखील आला. धावसंख्या 16 वरती पोहोचेल. ऑप्शनच्या भरपूर बाहेर गेले होते. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास अजून एकदा सफल ठरले. चांगली गोलंदाजी, प्रशंसा करेल मी गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सोमनाथची. ज्या प्रकारे त्यानं हे षटक फार चांगलं राहिलं होतं. एक चौकाराचा अपवाद वगळता धावा फार कमी खर्च केल्या होत्या. टीमची धावसंख्या पोहोचली ती
17 या आकड्यावरती. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. सचिन ऑन स्ट्राईक. ऑन साईडला खेळले पुन्हा एकदा मिड विकेटचा खेळाडू जज करेल. त्वरित येतो चेंडूवरती आणि एकच धाव ते मिळेल. सफल ओव्हरची समाप्ती. 2 षटक होतात कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऋत्विक 11 सिद्धी करवले पोहोचली 1 गडी बाद 18 या धावसंख्येवर. नारायण संघाची धावसंख्या नक्की सर 18 वरती पोहोचली. सौरभ आणि सचिन ही जोडी पाहायला मिळते. निलेशजी पाटील जे रुनव 11 नारायण टीमचे पॅकर्स आहेत और ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर तब्बल 3100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव होतोय टीम नारायण संघावरती. हा फटका ऑनसाइडला खेळला गेला. वाईडी श्लोंगाला खेळाडू उपस्थित होते. धावा मिळाल्यात एकूण 2 धावसंख्या 20 वरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी मयूर आलाय गोलंदाजी मार्कवरती. गिअर चेंज करावा लागेल. सचिनला मोठे फटके मारावे लागतील. टॉप गिअरमध्ये येऊन चांगली बॅटिंग करावी लागेल. लाईन पाहावी लागेल. यस आउटसाइड ऑफ स्टंप. पंच मनोज पवार सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं टार्गेट सेट करणं प्रथम बॅटिंग करत असताना फार महत्त्वाचं आहे सिद्धी करवले संघाला, कारण की समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. नारायण संघ क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. पॅडवरती ब्रश झालाय. यस पंचांचा इशारा. लेग बाईज. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल करतोय या मॅचमध्ये सध्या तरी ऋत्विक 11 सिद्धी करवले संघ. मोठे फटकेबाजी नाहीये. 2 चौकार आलेत. एक चौकार 22चा आपण पाहिला मागच्या षटकामध्ये. त्यानंतर एक सौरभच्या बॅटमन आलाय पहिल्या षटकामध्ये. सौरभ ऑन स्ट्राईक. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी थोडासा वेळ जरूर जातोय नारायण टीमच्या माध्यमातून. राऊंड द विकेट तयार मयूर. चांगला चेंडू. क्या बात आहे. एज लागली आहे सांगत असताना पंच क्वाड बेंचच्या स्वरूपाने लागतो. हा दुसरा धक्का. टीम सिद्धी करवले संघाला सलामी जोडी. मैदानाच्या बाहेर सौरभ. बॅक टू द पविलियन. आगमन होते आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 आपण एन्जॉय करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण करूया पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. भालचंद्रदादा पाटील आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बोधाजी पाटील देखील असेल. गुरुनाथजी पाटील, जयवंत पाटील, राजेंद्र पाटील आणि सागर पाटील आपण पाहतोय. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून एक क्रिकेट स्पर्धा. चांगला चेंडू. अजून एक. हा सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करतोय टीम ऋत्विक 11 सिद्धी करवले संघ. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तो पांड्या. ओव्हर द विकेट. यावे चेंडू हवेमध्ये आणि खेळाडू उपस्थित. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला टिपली झेल. तकदीर मात्र त्या ठिकाणी होते. चुकी नाहीये. लागतोय तिसरा धक्का. टीम ऋत्विक 11 सिद्धी करवले संघाला. डीजे
इनामपुरी. हो. तर व्यासपीठावरती गणेश सर आणि बांधाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या या स्पर्धेमध्ये. विकेटचं पतन विकेट मिळाली पुन्हा एकदा आपण पाहता मयूरला. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झालेत आपण पाहिले गेले तर 5 शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जयदास ओव्हर द विकेट. फटका चांगल्या ऑन साइडला खेळले. उंची जास्त लांबी कमी खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. टिपली झेल खेळाडू होते विकेश हजारी आणि चुकी नाहीये. फलंदाज होतोय 3 षटक होतात कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धी करवले संघ बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर 22. 22 धावा DJ. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावे ते मिळते. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. सचिन अद्यापही शांत पाहायला मिळतात. मोठे फटके येत नाहीये त्यांच्या मॅटमधनं. शेवटच्या मोमेंटला देखील अपेक्षा जरूर असतील त्यांच्या समर्थकांना त्यांच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा चेंडू या ठिकाणी वाईट बॉल. धावसंख्या पुढे सरकली ती फलकावरती आपण पाहतो 24. 24 या आकड्यावरती. ओव्हर द विकेटने तयार. चांगला चेंडू क्या बात आहे. फुलरलेनचा हा चेंडू होता परंतु थोडासा स्लॉटमध्ये देखील होता आणि पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू. गती देखील थोडीशी हवेमध्ये कमी होती चेंडूची. लाईन पिकअप करू शकले नाहीयेत सचिन. बीट होत्यात फटका खेळण्यामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. यॉर्करचा प्रयास. यावेळेस माझा शॉर्ट पॉईंटला खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळते फक्त 1. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या अंतिम षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. टॉप एज लक फॅक्टर ऑन आहे आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा बऱ्याच कालावधीनंतर चौकार. टीम सिद्धी करवले संघाला एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी परंतु ते फटके येत नाहीयेत. हा देखील फटका एवढा व्यवस्थित नव्हता परंतु कुठेतरी नशिबाने देखील साथ दिली आहे सिद्धी करवले संघाची. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचलाय सिद्धी करवले संघ. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि माघारी परत आहेत. एकच धावे ते मिळेल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती 30 धावा. एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचतोय. षटकातील अजूनही आपण पाहिले गेले तर 2 चेंडू शिल्लक असतील.
नारिवली संघ देखील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमचे समालोचक जगदीशजी पाटील यांचाच गावचा संघ आणि यावेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन होतं आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधून अंतिम मोमेंटला आलाय हा मोठा फटका षटकार. वरती अजून एक चांगला फटका, यावेळेस लॉंग ऑफचं क्षेत्र, खेळाडू उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. चेंडू जातोय सीमा पार, येतोय सलगचा दुसरा षटकार. या दोन फटक्यांची देखील फार गरज होती आणि ते दोन मोठे फटके देखील अंतिम मोमेंटला आले ते सचिनच्या बॅटमधनं. आणि आता फायटिंग टोटल स्कोर देखील थोडासा जरूर उभा झालाय फलकावरती. 42-42 धावा लागल्या गेल्या 4 षटकांची लढत आहे. धावा उपयुक्त असेल आणि 43 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये टीम नारायण संघासमोर. टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम नारिवली टीमचे कॅप्टन आणि इनामपुरी टीमचे कॅप्टन महेश दादा पाटील यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाम मध्ये इनामपुरी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी जॉईंट हो. थँक्यू सो मच. इनामपुरी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तर एक नजर टाकूया आपण बॉलिंग गार्डवरती. विकीनं धावा खर्च केल्या होत्या एकूण 9. दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ देखील खूप चांगली गोलंदाजी करत होता, 9 धावा त्यानं खर्च केल्या. तिसरं षटक मयूरचं फार चांगलं राहिलं, फक्त 4च धावेचं होतं. 3 विकेट देखील त्या षटकामध्ये त्यानं कॅरी केल्या आणि विकीचं अंतिम षटक या ठिकाणी फार मागडं राहिले, ते 20 धावेचं. शेवटच्या मोमेंटला 2 मोठे फटके सचिन गायकरच्या बॅटमन आले. धावसंख्या बनल्या गेल्या 42. 43 धावेचं लक्ष असेल. 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे हा धावा उपयुक्त ठरतील का, बनल्या जातील की रोखल्या जातील, ऐकूया मायक्रोफोन वरती. इन्व्हाइट करतोय तर व्हॉइस ऑफ दहिसर आमच्यासोबत जॉईंट आले ते सौरभजी पाटील. या ठिकाणी त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सोनू. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान करूया. मंचावरती श्रीमान पंढरीनाथ दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सदिच्छा सन्मान करायचा. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा. चला केपीसी इनामपुरी टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये याचे. इनामपुरी संघ त्याचबरोबर पुढचा सन्मान श्रीमान बालचंद्र दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करूया. दादा या, मी विनंती करेन दादांना आपण सुद्धा या, आपल्या मानाचा स्वीकार करा. कारण ही स्पर्धा आहे स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक आणि बालचंद्र दादा पाटील आणि ग्रामस्थ मंडळ नारायण यांची स्पर्धा आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चला टीम इनामपुरी संघाचा कॅप्टन या खेळाला सुरुवात झाली आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज पुन्हा एकदा आमच्या दहिसर गावचे कॉमेंटेटर सौरभ पाटील यांचा आवाज आपल्याला ऐका मिळेल. थैंक यू सो मच जगदीश जी पाटिल, थैंक यू सो मच सुरुजी बाकर. अल्लाह तमाम लड़का क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायण आयोजित स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक माना सन्मानाची ही क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची दैवता
आज आली आहे या नारायणच्या क्रीडा नगरीमध्ये. तुम्हा माणसं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 43 लक्ष उत्तरार्धामध्ये सलामीची जोडी विकी आणि त्याच्या जोडीला अमर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेचला, बॉल चालला बॉर्डरी लाईनचा, फिल्डर जम्प घेतली, कॅच ऑफ द मॅच पकडलाय जेल पांड्याने. संपलाय पहिल्याच बॉल वरती विकीचा खेळ. धक्का पहिला. एक झेप घेतली, थोडा हवेमध्ये राहिला, त्यानंतर झेलला. काय झेल होता, जवळ जवळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, मात्र त्यानं एक महत्वाचा विकेट विकीला परतावं लागतंय. शून्यावरती पहिला धक्का लागलाय मैदानावरती. ऋण 11 नारायण संघाला पहिला विकेट मिळाला. नयन पाटील जो शून्यावरती बाद झाला. बॉलिंग मध्ये काहीच करू शकले असते, पहिल्याच बॉल वरती विकेट आला. बॅटिंग मध्ये काहीच करू शकले नाही ते. नयनला तुम्ही पाहता पहिल्याच बॉल वरती विकेट. एक जबरदस्त असतं पहिलं क्रिकेटर नयनची आम्ही बॅटिंग पाहिली, निराश दाखवलं त्यानं आज सिद्धी कवळेच्या प्रेक्षकांना. मात्र बॉलिंग मध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट. षटकातील पुढचा बॉल आपटला, बॉल चाला डीप स्क्वेअर लेग, बॉर्डरी लाईनच्या बाहेर. पहिला टप्पा घेत उत्तरार्धाचा पहिला दमदार चौकार 4. शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत आज आई बहिणी ज्याच्या मुले आज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे हे म्हणजे नाव छत्रपती शिवरायांचं हे संगीत. आईच्या चुलीवरची भाकरी जेवढी गोड लागते ना, तेवढं महाराजांचं नाव घेणं देखील आमच्या सर्वांना देखील गोड वाटतं. असं हे छत्रपती संगीत तुम्ही ऐकलं. पहिला हा देखील सेम रिप्ला. हा बॉल चाला पाठवला, बॉर्डरी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार, ठोकला, षटकार. या मॅच मध्ये ऋण 11 नारायण संघाला. षटकातील पुढचा बॉल कट केला. या बॉलला पॉइंटला फिल्डर तुम्ही होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये सिंगल न स्कोर पुढे चालला. धाव पलकावरती 11 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल अमरसाठी यू मै सा डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त यशाला चुंबन घेतली जाते. 21 विकेटचं पतन. धक्का दुसरा. ऋण 11 नारायण संघाला. तुम्ही पाहता त्यांच्यासोबत असे देखील बावले होते की आधी लगीन कोंढाण्याचं बघ माझ्या रायबाचं.
त्रेचाळीस धावा धावफलकावरती. अमृतुल्य चाय आमचे विशाल चिकनकर, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. काल देखील त्यांना चाय, आज देखील तुम्ही पाहता नयला विकेट मिळाली आहे दुसरी आणि धावा धावफलकावरती 11 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल फटका बॅकफुटला जाऊन उडवला. बॉल चाला लॉंग ऑफला फिल्डर स्वप्नील, तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 12 वरती 2 ऋण 11 नारायण संघ. बारा 43 धावेचं लक्ष पार करायचं समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 18 मध्ये बनवायचे अजून 31 आणि स्वप्नील पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे आणि तो उतरला. आता या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता समोर फलंदाज प्रेमनाथ हजारे आणि नो स्ट्राईक ना तुम्ही स्वप्नीलला पाहता. विखुरलेली फिल्डिंग तुम्हाला पाहायला भेटेल. पॉवरप्लेची बंदी समाप्त झाली. षटक क्रमांक दुसरा स्वप्नील समोर प्रेमनाथ. हे बॅटल खूप रंगतदार आहे. षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. लेग ब्रेक होता. स्वप्नीलचा बोटांची जादू, त्याची कला, बोट फिरवतोय. अप्रतिम दर्जेदार गोलंदाज आहे स्वप्नील पाटीलची. आम्ही गोलंदाजी पाहिली आहे आणि ते आता करून दाखवायचं आहे. या क्रीडा नगरीमध्ये पहिला डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल. हा देखील विकेट किपर बीट झाले. रडावची संधी, इथे डायरेक्ट हिट मारला असता कदाचित बाद झाला असता. डायरेक्ट हिट इथे बाईच्या स्वरूपात एक धाव. डायरेक्ट हिट जर नक्की जर केला असता तर बाद झाला असता. जर तरला क्रिकेट नाही आहे म्हणजे सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा मला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे तुम्हा मला वेळ लावणारा प्रेम करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट मेहनतीशिवाय मात्र पराकाष्ठाशिवाय जिद्द चिकाटी या गोष्टी सर्व हव्यात. या मॅच मध्ये कोण अस्तित्व ठेवील, कोणाला ही मॅच सोडावी लागेल अशाकडे समीकरण. तिसऱ्या पंचांकडे लगेचच आपण जाणार आहोत. स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतलाय तिसरे पंच. बघा तिसरे पंच. षटकातील पुढचा बॉल सफल झाला. लाईन बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर नाहीये, फिल्डर धावतोय मात्र इथे बॉल चाला स्क्वेअर लेग सीमा पार आलाय. हा चौकार
स्वप्नीलच्या अगेन चौकार आला, याचं कारण फिल्डिंग थोडी खराब पाहायला भेटली. पुन्हा एकदा शफल आहे, क्रॉस लाईन, बॉल झाला फाईन लेग, सीमा पार, अक्षरशः बरसलाय स्वप्नील त्याच्या माठबंधाला. आणखीन एक लागोपाठचा दुसरा चौकार. दुसरा तिसरा येईल काका. बॅटिंग करतोय विकी, बाद झाला, अमर बाद झाला, ते काहीच करू शकले नाही, मी करेन दाखवेन. पुन्हा एकदा शफल, फिल्डर कोणताही नाही, फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय जोपर्यंत पोहोचतोय मनीष तोपर्यंत या बॉल वरती मिळती फक्त सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 22, या आकड्यावरती 43 लक्ष होतं. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल असतील 13 मध्ये बनवायच्यात विजयासाठी 21 धावा. 13 बॉल 21. याच्यानंतर कोण षटक फेकेल, या बॉलवरती किती धावा येतील, या षटकातील टॉससाठी नारिवली टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर इनामपुरी टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी या गुरुदास आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. हा बॉल नो बॉल घोषित केला, नो बॉल. नक्कीच पाय देखील पुढे आला असावा, लगेचच पंचाने सांगितलं नो बॉल. आणि हा फ्री हिट आहे. एक न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 23 या आकड्यावरती फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, नेक्स्ट बॉल फ्री हिट. नो बॉल फेकला. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला क्षेत्ररक्षकाने तुम्ही पाहताय आणि त्याच्या हाताला बॉल स्पर्श होऊन लॉंग ऑफ सीमा पार आलाय. चौकार 4. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मॅच इथून संपली नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग मडवी आला तिसऱ्या षटकामध्ये. अपकमिंग स्टार आहे लेजर, तुम्ही पाहता अपकमिंग स्टार बॉलिंग ट्रॅक वरती तो देखील सज्ज झाला. तेज तर्रार आहे आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये चांगला क्रिकेट, चांगली गोलंदाजी एज द बॉलर मधून टीम मध्ये जागा बनवली आहे. इथे त्याला करून दाखवायचं आणि तो सज्ज झाला या तिसऱ्या षटकामध्ये. समोर तुम्ही पाहताय स्वप्नील. षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल तेज तर्रार, विकेट कीपर बीट, बॅकअप चांगला, रन आउट साठी. इथे काय घडेल, डायरेक्ट हिट जरूर. हा लहानपणी लगोरी जास्त खेळला असावा. तिथे तुम्ही पाहता ओमकार मडवी आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये देखील ते सिद्धिकरला नाईटच्या स्पर्धेमध्ये होते. ओमकार डायरेक्ट हिट. पंच एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 28. बॉल खूप चांगला होता, विकेट कीपरनं गलती केली. अशा चुका कराल तुम्हाला मार्च सोडावी लागेल अशा क्षणाला. समीकरण 11 बॉल 15 धावेची गरज. षटकातील पुढचा बॉल तेज तर्रार, पाक पुढला जाऊन स्ट्रोक उडला, फटका जागा बनवली आहे. फिल्डर तिथे रोशननं पकडलाय, झेल संपलाय. प्रेमनाथचा खेळ, मोठी विकेट कॅरी केली आहे सुयोग मडवीनं, त्याला मिळतं यश. आणि धक्का लागलाय टीम ऋणविलंबन नाहरण संघाला. 30 डीजे.
त्याला बॅटिंग साठी 5व्या क्रमांकावरती आणि आता समीकरण 10 मध्ये 15 करायच्या. सुयोग एक चांगला गोलंदाज आहे. 2 वर्षामध्ये माझी एक वेगळी छाप काय, मी टीम मध्ये काय हे सांगण्याचा त्याला विकेट मिळाला. अजून या षटकातील काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल पडल्यानंतर गुड लाईन स्पोर्ट वर काय उडाला, मात्र जवळ शरदच्या 5 वरून चेंडू गेला असावा. बॅट्समनच्या बीट केला, डॉट बॉल आला आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 9 बॉल 15. जर तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये सुयोग मडवीला आणला असं कदाचित कमबॅकिंग षटक. आता वेळ गेली नाहीये, ती वेळ देखील आता मात्र आहे आणि सुयोग मडवी तेच करतोय या आपल्या संघासाठी. या षटकातील पुढचा बॉल कमी गतीचा बॉल बीट केला. व्हेरिएशन आहे, चतुर आहे, चालाक आहे आणि इथे मात्र युक्ती कमी, त्याला शक्ती देखील तेवढी वापरली. काय कधी कमी केली त्याला माहिती आहे. याच्या अगोदरचा 23 रन होता जो गुड लाईन स्पोर्टवर टेकअप होणारा होता. हा बॉल कमी गतीचा फेकला, खाली राहिला, बॅट्समन तकदीरला बीट करून गेला. जबरदस्त गोलंदाजी. हा देखील डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. याच्यासाठी माझी जागा बनली आहे. मी सुयोग मडवी सिद्ध करल्यावरनं आज या क्रीडा नगरीमध्ये काय आलोय, एक वेगळी छाप आहे. ही टीम कधी मॅच सोडत नाहीये मित्रांनो. ही टीम अशी आहे की शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची ताकद, लढण्याची जिद्द आमच्यामध्ये. फेकला डॉट बॉल. 7 बॉल 15. एकदा गोलंदाजी आवडली असेल, जोरदार टाळ्या. सिद्ध करवल्याचा हा तेस्टरा रफ्तार का सौदागर गोलंदाज सुयोगला तुम्ही पाहता. बादशाहला कडा, झेलची शक्यता, पकडलाय झेल, विकेटचं बटन, मॅचचं टर्निंग पॉइंट षटक राहिला. सुयोग मडवीचं अचूकता, भेदकता, लेन लाईन, टप्पा, व्हेरिएशन सर्व भांडार माझ्याकडे. मी एक रायझिंग स्टार आहे. माझ्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी आज मी इथपर्यंत का उतरलोय. एकदा गोलंदाजी आवडली असेल, जोरदार टाळ्या. मात्र खेळाडू कुठल्याही संघाचा असो, पण नक्कीच गोलंदाजी कामा लौकिक त्यानं केली आहे आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता आता बॉल शिल्लक असतील 6 मध्ये 15. फक्त उग्या षटक राहिलं ते मात्र 1 धावेचं, ज्यानं 1 धाव दिली, 1 विकेट. काय गोलंदाजी केली आणि आता समीकरण 6 बॉल 15 ची गरज आहे. भारत भेटीसाठी आला. आपल्या भारताच्या पर्यटकांना विचारलं, तुम्हाला सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल पाहायचं की प्रेमाचं प्रतीक असलेलं तुम्हाला ताजमहल पाहायचं आहे. त्या अमेरिकेच्या पंतप्रधानांना पर्यटकाला काय उत्तर दिलं, मला जे रायगड पाहायचं आहे, ज्या रायगडाचं, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रायगड पाहायचं आहे, ज्या महाराजांनं आज या हिंदुत्वासाठी जो मात्र लढला झटला आणि ज्याच्या आई बहिणीची ज्याने इज्जत केली, त्या महाराजाचं रायगड पाहायचं हे उत्तर होतं. आणि आताचे जर मावळे पाहिले कोंढाणा, मात्र नक्कीच आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, आधी कोंढाण्याचं, आता मात्र स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून आज किल्ल्यासाठी लढले असे हुतात्मे. मग बाजीराव प्रभू तुम्ही म्हणा, खूप चांगले असे मावळे होते, पण आताचे मावळे तसे नाही आहेत. आणि हे संगीत डीजेच्या माध्यमातून 6-15 ची गरज. पहिलाच बॉल मात्र सफल झाला होता. या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. समीकरण 5 बॉल 5 मध्ये 14. मॅच इथून संपली नाहीये सौरभ, इथून देखील कालडणी देऊ शकते टीम. नारायण संघ कित्येक वर्ष ते देखील क्रिकेट चांगला या क्रीडा नगरीमध्ये त्यांनी देखील सराव केला असेल. टीमचे कॅप्टन या इनामपुरी, तुम्हाला शेवटचा अखेरचा कॉल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. प्लीज लक्षात असू द्या, वारंवार तुम्हाला मी कॉल देतो. समीकरण तुम्ही पाहताय 5 बॉल 14 ची गरज. पृथ्वी 11 सिद्धी करवले. आज ही टीम पॅक केली आहे, स्पॉन्सर बाय विनोदजी पाटील यानं पॅक केली आहे टीम. पंडितजी चिकनकर यांच्याकडे देखील शुभेच्छा. त्या स्पर्धेला तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. बादशाहला कडा, चेलची शक्यता, वेगानं बॉल चालला, लक फॅक्टर बादशाहला कडा, त्यानंतर लॉक स्टॉर्मला सीमा पार आलाय संजीवनीचा देणारा हा टीम नारायणला चौकार 4.
बॉलिंग ट्रॅक वरती पांड्याला तुम्ही पाहता मॅच कमबॅक करायची आहे पांड्याला. पांड्या देखील तेवढा चांगला गोलंदाज आहे. उडवलाय लॉंग ऑफ, जेलची शक्यता पकडला. जालं रचलं ते होतं विकीसाठी, त्या जाळ्यामध्ये अडकला. पांड्याला मिळते विकेट. चौकारानंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिलं. विकेटचं पतन. प्रश्नांची उत्तर आता नारायणच्या प्रेक्षकांना निर्माण होत असतील. एका बाजूने स्वप्नील चांगला खेळतो, मग स्वप्नीला तुम्ही स्ट्राईक का नाही दिली, हा देखील प्रश्न उत्तर नक्कीच चढला असावा. स्वप्नीलच्या बॅटमध्ये चौकारले, लवकर विकी बाद झाला, त्याच्यानंतर प्रेमनाथ बाद झाला, अमर बाद झाला. स्वप्नील एकाधिक केला लढत होता, त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक हवी होती. तिसऱ्या षटकामध्ये त्याच्याकडे स्ट्राईक आली नाही, तगदी डॉट बॉल केला, तिथे मॅचला टर्न आलं. आता सिद्धी करवलेचे हौसले त्यांचे प्रेक्षक देखील खुश असतील. मॅच इथून संपली नाहीये, क्रिकेट आहे, काही देखील होऊ शकतं. 3 बॉल 3 मध्ये बनवायच्या 10. हा बॉल खूप महत्वाचा आहे. बॅटचा आतला कडा, फिल्डर तुम्ही तिथे पाहता ओमकारला. आता ओमकार चांगले फिल्डिंग आणि एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 34 या कडावरती 2 बॉल 9 ची गरज. हे देखील विसरून चालणार नाही सिद्धी करवलीच्या खेळाडूंना की स्वप्नीलला बॅटिंग आत्तापर्यंत चांगली केली आहे, याचा अर्थ तो सेट आहे मैदानामध्ये. त्याच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का, जल्लोष होईल नारायणचा की जल्लोष होईल सिद्धी करवलेचा. या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहताय सर्व प्रेक्षक मायबाप जे युट्यूबच्या माध्यमातून जोडल्यात त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करूयात. 2 बॉल 9 ची गरज आहे. हा बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. या बॉलवरती जर डॉट बॉल आला तर मग नक्की सेलिब्रेशन करतील सिद्धी करवले. मोठा फटका येईल का, षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं. एक धाव केली आहे, दुसरीचा प्रयत्न चालू आहे, दुसरी धाव पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. आणि आता समीकरण 1 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एका बॉल मध्ये आता 7 बनवावे लागतील. बघा जागा सोडली नाही, बीसीसीआयचा नियम देखील आहे. तुम्ही नियमाटी वाती पाहताय, दोघांना खेळाडूंना जागा सोडली पाहिजे लगेचच, आणि ती जागा सोडली नाही. एका बॉल मध्ये 7, या बॉलवरती व्हाईट टाकला मग काय, या बॉलवरती व्हाईट आला मग का, मॅच जिवंत पुन्हा एकदा होईल. आणि होईल का, असे चमत्कार होत असतात तुम्ही पाहता. पण इथे जर चमत्कार घडेल का, पांड्या कशा रीतीनं बॉलिंग करेल. एका बॉल मध्ये 7 धावेची गरज, 15 धावेची गरज. का मॅचला कल्लाटी दिली, नावाप्रमाणे सुयोग मटवीचं कौतुक करत असतील सिद्धी करवले. जाता जाता 12-16 ची गरज असं वाटलं नारायणला, आम्ही सहज इथे या मॅच मध्ये टर्न करू. पण ही क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. एका बॉल मध्ये 7 ची गरज आहे. इथे तुम्ही पाहता बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने लॉंग स्टॉल फिल्डर आहे आणि